नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज दिवसाची सुरुवात आपल्या साबुदाण्याच्या वड्यापासून झाली। मस्तपैकी कधी ना भेटल्यासारखं साबुदाण्याचा वडा खात होतो। तेवढंच रोजच्या सारखं आपल्या चहावर फुरकी मारत नाही का म्हणलं आता दुकानात जायची वेळ झाली आपली। मग आपण दुकानात जाताना आपला डबा बिबा सगळं घेऊन जातो। एकदम मस्तपैकी दुकानात चाललो होतो, इकडे तिकडे बघत मस्त। आज एकटाच होतो ना, त्यामुळे टेन्शन नव्हतं। आपल्या गाडीपाशी पोहोचलं की पहिले नाही का पेट्रोल चेक केलं आहे का नाही, कारण 2-3 दिवस झालं पेट्रोल टाकलं नव्हतं ना। पहिले पेट्रोल चेक केलं, काय तर बघितलं तर हाय पेट्रोल, म्हणजे 2-3 दिवस जाऊ शकतो, पण एका दिवसात बी संपू शकतो जास्त फिरण्यात आलं तर। मग नाही का दुकानात पोहोचलं की आपली मशीन गन घेतली की नाही का मस्तपैकी सगळं हवा मारून एकदम क्लीन केलं। मग मशीनी सब जबरदस्तपणे आपण पुसून घेतली, एकदम साफसुथऱ्या एकदम भारी। आणि मग आज काय काम नव्हतं तर पप्पा म्हणले इस्त्री पेटव। मग 2-3 ड्रेस इस्त्री मारले की आमच्या इथे रोडचं काम चालू आहे ना, मग मिक्सर आलं, त्याने दिमाग खराब केलं एवढा आवाजाने। मग मोबाईलवाल्याला म्हणलं ह्याला बंद कर, आणि त्याला मी मला हाय कर आणि आवाज बंद कर पहिले। मग दुकानात आता काय काम नव्हतं तर पप्पा म्हणले जा परीला घरी सोडायला। मग आपण नाही का शीट एकदम गरम झालं ना, स्प्रे मारून थंड करायला लागलो होतं। एकदम मस्तपैकी स्प्रे मारून एकदम पुसून बिसून घेतलं, थंड केलं, आणि परीला म्हणलं बस। ती म्हणती गरम लागतंय तरी चालन, म्हणलं बस थोडं, काय नाही होत आता घरीच पोचायचंय। मग ती परीच नाही तर अण्णा मी आणि नाही का परीसुद्धा आमच्यासोबत आलती। मग नाही का मस्तपैकी आम्ही घरी जेवण केलं आणि मग धागे आणायला आलो। धागे बटणं आणायचे होते ना, मग दुकानात पोचलं की मग अवतार एवढा खराब झाला ना, एकदम हेअरस्टाईल विस्टाईल एकदम मस्त केली। तेवढ्यात काय तर आमच्या दुकानाची लाईट गेली की अख्खा अवतार खराब झाला। म्हणलं मग का मूड खराब झाला, काम तर भरपूर आहे, लाईट ते गेली। आणि लोक बघा कसे रोडने नाही का फिरतात, लाईट गेली म्हणले की नाही का मग थोड्या वेळात लाईट आली की मग पूर्ण कामाला सुरुवात केली की मस्तपैकी नाही का आपली हेअरस्टाईल बिस्टाईल अवतार बिवतार सुधारला। आणि म्हणलं आता एकदम फोर्सनी काम करायचं। फोर्सनी काम केलं की मस्तपैकी नाही का सगळं काम संपलं। आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचं म्हणलं की आपण गाडीला बघाट सेल्फ मारला की निघलो घरी। निघताना सुद्धा नाही का इथं टेलरच्या इथे यायचं होतं, त्यांचा हिसाब करायचा होता पैशाचा। त्यांचा हिसाब करायला पोहोचलं बघा। हिसाब करायला पोहोचलं की त्यांना म्हणलं किती पैसे झाले सांगा, ते बी म्हणले, आणि आम्ही नाही का हिसाब केला। रोजच्या सारखं कागदा हिसाब करतो ना, लिहून घेतो, आणि मग ते आम्हाला पैसे देतात। ते पैसे दिले की मग नाही का आपला पेपर बाहेर काढला आणि नाही का लिहिलं मस्तपैकी आज एवढे झाले म्हणलं। तेवढे झाले की मग नाही का मी डबल निघालो आपलं घरी निघताना जेवढे पैसे झाले ना ते पप्पा पैसे देत असतो मी रोजच्या सारखे। मग पप्पाला हुडकत नाही का मी निघालो होतो, पप्पा कुठे गेले म्हणून। मग पप्पा नाही का फार जाम लांब गेलते, कारण ते सायकली जातात ना, त्यामुळे भरपूर लांब जातात। मग मी त्यांना नाही का मार्केटमध्ये शोधायचं म्हणलं। मग मार्केटमध्ये गेलो, मग पप्पा मला अक्षरशः पप्पा दिसले की भाजी घेत होते ना, मस्तपैकी नाही का त्यांना म्हणलं हे घ्या पैसे। तर त्याच्या पुढे पोचताना सुद्धा नाही का किती अडचणी क्रॉस करायला लागतात, ट्रॅफिक बिपिक काय पण येऊन गाड्या लागतात। मग पप्पापाशी पोचलं की म्हणलं हे घ्या तुम्हाला पैसे द्यायचे, ते म्हणले राहून दे नंतर दे। मग तसंच पुढे गेलो की मग नाही का एका टेलरचे कपडे बी द्यायचे होते मला। मस्तपैकी नाही का त्या टेलरच्या दुकानापाशी पोचलो, अशी गाडी टर्न मारून तिथं लागली की नाही का मस्तपैकी त्याला पैसे द्यायचे होते आणि वरून हे बी द्यायचे होते कपडे सुद्धा। मग नाही का कपडे द्यायला आलो, मस्तपैकी त्या कपडे दिले आणि तसाच मी घरी निघालो होतो। मस्तपैकी घरी जाताना सुद्धा मजा येत होती, कारण का आता थोडं गार लागत होतं, पण गरम बी होतं दिवसभर। मग एकदम एन्जॉयफुल म्हणलं आज आपण स्वतःची सुद्धा व्हिडिओ घ्यावा। मस्त व्हिडिओ घेतली। मग आपण बिल्डिंगमध्ये पोहोचलो की वॉचमॅन बघा मोबाईलमध्ये बोटं घालत असं इकडे तिकडे बघत। तेवढंच नाही तर आम्ही आपली गाडीला जागा भेटली, गाडीला लावली की आज भाऊ बी माझ्यासोबत आलता ना। मग भाऊ बघा माझ्या कसा रुबाबात बॅग बी घेऊन नाही का येतो। मग म्हणलं आपण काय त्याकडे बॅग आहे, आपल्याकडे नाही का डबा आहे। मग नाही का आपली व्हिडिओ इथंच थांबू, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या व्हिडिओ अशाच बघत राहा।